मंडळी, आयुष्य समजण्यात भल्या भल्यांची हयात गेली. त्यामुळे आयुष्य समजण्यात नाही तर आयुष्य जगण्यात वेळ घालवला पाहिजे. कारण जसं की बघा, आता भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं ना, त्याला ते विकत घेता येत नाही. आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलत नाही. किती विचित्र परिस्थिती आहे ना. पण हेच खरं आहे बरं का. आपल्याला जे जे पाहिजे असतं ना, ते ते सर्व मिळालं असतं ना, तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसती. चांगले मित्र आणि औषधं हे आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम करतात. फरक फक्त इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्र-मैत्रिणींना एक्सपायरी डेट नसते. ते आपल्याला अनलिमिटेड जिव्हाळा प्रेम देतात. पण आजकाल आहे ना, मित्र-मैत्रिणी सुद्धा खूप रेअर चांगले मिळतात बरं का. मला तर असेच अनुभव आलेत. तोंडावर चांगलं बोलतात आणि पाठीमागं आपल्याच टिचकुल्या करत बसतात. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हे पहा, आज सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केलाय. फौजी साहेब लागलेत आता टेरेस धुवायला. तर 25 तारखेला रथसप्तमी ना, तर रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा असतो. तर 25 तारखेच्या आतमध्ये म्हणलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घेऊ आपण. तर उद्या नाही तर मग परवा 2 दिवसात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घेऊ. तर साफसफाई त्याच्यामुळेच चालली. तर सणवार याच्यामुळं पण येत असतील की आपल्या घरदाराची पण साफसफाई होती, मन फ्रेश होतं आणि कार्यक्रमाच्या सणावाराच्या नादानी म्हणजे त्याच्या बहाण्याने काय ना सगळे एकत्र येतात. हे पहा, आकाश पण वरती आलाय. सगळे आकाश, सागर, फौजी साहेब सगळे वरती आलेत. राजू गेलाय कामाला. फौजी साहेब आज घरी आहेत. तर म्हणले आपण टेरेस धुवून घेऊ. त्यानंतर 25 तारखेला रथसप्तमीच्या दिवशी गावाला जागरण पण आहे मोठ्या भाऊजींचं. कारण किरणचं लग्न झालंय ना, त्यांनी जागरणाचा कार्यक्रम ठेवलाय ना, तिकडं पण जावं लागणार आहे. त्याच्यामुळं मग चला आपल्या इथला आवरून घेऊ. आलाय, स्मार्ट दिसतो. आता हे पहा, फौजी साहेब आकाशला कशी लाडीगुडी लावत होते. खायचं ना तुला? खाऊ खायचा का तुला? नाही खायचा काय? आता हे बघा, एवढी धूळ असते बर का. आता चांगले 8-10 दिवस झाले असते धुतलेलं ना हो. जास्त झाले ना. किती धूळ झाली बघा. झाडांना पण आंघोळ घाला बरं का जरा. झाडांच्यावर पण धूळ बसती. झाडांना पण अशी आंघोळ घातली ना म्हणजे ते फ्रेश होतात. टेरेसवरचं पावसाचं पाणी, असं धुतलेलं पाणी सगळं खाली जाण्यासाठी पाईप लावलेले आहेत आम्ही ठिकठिकाणी. पण ते पटपट जात नाही, हळूहळू जातं आणि मग ते आपण धुवून काढलेली माती ना थोडीफार ती खाली तशीच राहते. त्यामुळे खराट्याने ना हे पाणी असं थोडंसं खाली लोटून लावावं लागतं, म्हणजे ती सगळी माती खाली जाते. आणि झाडांना पाणी घालतो ना आम्ही, तर झाडांना पाणी घातल्यानंतर ते जास्तीचं पाणी ना एक्स्ट्राचं ते झाडांच्या कुंडीमधून खाली ड्रेन होतं आणि मग ते खाली सांडलं जातं टेरेसवरती. आणि त्या मातीच्या पाण्याचे डाग पडत आहेत बरं का टेरेसवर. आणि कलर तर आम्ही असा दिला ना टेरेसला, त्या लाईट कलरवर ते मातीच्या पाण्याचे डाग लगेच उमटत आहेत आणि मग ते खूप कसतरी दिसतं. त्यामुळं झाडाला पाणी घातलं ना, ते खाली पाणी सांडलेलं लगेच पुसून काढावं लागतं. आणि 10-15 दिवसानंतर टेरेस पण धुवून काढावं लागतं, तेव्हा ते एकदम व्यवस्थित राहतं. आई चल चल. आता मी टेरेसवरती काम करत होतो ना, आकाश खाली पण गेला, चहा बनवला, चहा बिस्किट तो आम्हाला वरती घेऊन आला. तर आम्ही सगळ्यांनी मग चहा बिस्किट खाल्लं. त्यानंतर मग पुन्हा आम्ही कामाला लागलो. कारण ते पाणी काढायला बराच वेळ लागतो ना, त्या पाईपातून पटपट ते पाणी जातच नव्हतं. मग सागरनी आणि मी ते खराट्याने पाणी काढलं आणि बाकीचं मग थोडं थोडं राहिलेलं सागर मॉबनी ते म्हणजे काढत होता पाणी, कोरडं करत होता टेरेस सगळं.
आणि टेरेसला आपण हा डॅम्प प्रूफ कलर मारलाय, त्याच्यामुळे मातीचे डाग जरी पडलेले असले ना तरी पण असं थोडंसं कशाने तरी चोळून काढलं किंवा मॉबनी जरी थोडंसं चोळलं ना तरी ते डाग लगेच पटकन निघले जातात. तर तुम्ही बघू शकता टेरेस एकदम चकाचक झालं होतं बरं का, अजिबात डाग नव्हते राहिले. आणि आपल्या इथं आपण स्नेक प्लांट भरपूर लावलेले आहेत ना, तर ह्याच वर्षी मी स्नेक प्लांटला फुलं आलेले पाहिले बरं का. मला माहितीच नव्हतं स्नेक प्लांटला पण फुलं येतात. तर ते पाहून मला थोडंसं वेगळंच वाटलं आणि पण ते फुलांचा वास घेतला ना खूप छान वास येत होता, एकदम असा लाईट वास होता. तर ह्या छोट्याशा डब्यामध्ये अगदी थोडंसं मी हे स्नेक प्लांट लावलं होतं बरं का, तेवढं दाट झालंय. तर खाली छोटे छोटे बेबी प्लांट येत राहतात आणि ते मोठाले होते, ते एकदम दाट असं होतं ते. आता टेरेस धुवून काढल्यानंतर टेरेसचं पाणी सगळं खाली पोर्चमध्ये घराच्या बाजूनी पडतं आणि त्या मातीच्या पाण्यामुळे ना खाली पण एकदम राडा होतो, तर ते पण धुवून काढावं लागतं. वरचं धुतलं का खालचं धुवावंच लागतं. तर आम्ही लागलो मग खालच्या कामाला. तर सगळ्या चप्पल वगैरे होत्या ना, सगळ्या चप्पल स्टँडमध्ये ठेवलं फौजी साहेबांनी आणि लागले धुवायला. आणि तसं पण खालच्या झाडांना पाणी घालायचंच होतं ना, फौजी साहेब म्हणले मी आता झाडांना पण पाणी घालतो आणि सगळं धुवून पण काढतो. आणि डायरेक्ट झाडांच्यात पाणी जर घातलं ना पाईपानी तर ती माती सगळी बाहेर येते बरं का त्या कॅरीच्या, त्यामुळं भिंतीच्या कडेला असा पाईप लावा लागतो, मग पाणी घालावं लागतं. चांगली फुलं यायला लागली आहे की नाही? मस्त फुलं यायला लागली. हे बघा ना, जरा ताकीच झाली आहे की नाही? मस्त फुलं काय मस्त जबरदस्त आहे ना, बघा ना गुबू गुबू. आता हे दरवाजाजवळ पोर्चमध्ये आपण झाडं ठेवलेले आहेत ना, त्याला पण असं पाण्याने आंघोळ घालावं लागती, तर ते चांगले राहतात मग. आणि खिडकीजवळ आपण माठामध्ये जो मनी प्लांट लावलेला ना एवढा हिरवागार होता ना, पण आता थंडीमध्ये त्याची पानगळती झाली जरा ना, पिवळे व्हायचे ते पानं आणि खाली गळायचे, त्यामुळे ते थोडेसे पानं कमीच झालेत जरा. आणि काल फौजी साहेबांनी बाहेरच्या झाडांची कटिंग केली ना, तर मला वाटलं थोडंसं कसं तरी वाटन, पण पामट्रीचे झाडं आपले खूप मोठाले आहेत आणि एकदम हिरवेगार आहेत, त्याच्यामुळे जास्त काही फरक नाही जाणवत. हे झाडं छोटाले होते ना त्यावेळेस त्याचे पानं खाली असायचे आणि एकदम असं दाटसर वाटायचं, पण आता ते पामट्रीचे झाडं मोठाले झालेत ना, त्याचे सगळे पानं वरती आहेत आणि जास्त अडचण पण वाटत नाही मग. आणि नागवेलीच्या पानांची पण भरपूर पानगळती झाली बरं का, खूप विरळ पानं झालेत आता. आता इथं रेडिंगवाले आले होते, तर ते रेडिंग घेऊन जातात महिन्याला ना. पहिलं बिल यायचं आपल्याला, पण आता आपण सोलर बसवलंय ना लाईटीचं, त्यामुळं जास्त काही बिल येत नाही आपल्याला आता. आता रोज सोलर किती लाईट तयार करतं, महिन्याची किती तयार करतं, आपण वापरतो किती युनिट खर्च करतो आपण, तर ते सगळं फौजी साहेब त्यांच्याकडून विचारून घेत होते, कारण त्याच्यातलं आम्हाला एवढं काही माहित नाही, आताच बसवलंय आपण ना त्यामुळं. 313 युनिट झालं का आपला? अच्छा. तुम्ही वापरतात, वापरून जे उरण ते एमसीबी कडे जाते अच्छा. डेला. हा नाईटला काय होतं, तुमची तयार नाही होत लाईट, हा मग ते तेव्हा आपण तुम्ही MSCB. एमसीबी ची घेता. आता आपलं मीटर इथं किती तयार झालं आपलं? 723. हा. हा. आणि MSCB किती गेले आपलं? 576 गेल्या एमसीबी. 576 गेले. MSCB पण किती घेतले आपण? पहिलं आलं पण किती? 313. 313 तुमचं बिल नाही क्रेडिट आहे. क्रेडिट बिल नाही येणार. त्याच्यावर पाणी मारलं तरी सारवलेलं निघत नाही बघा ना. उद्या सारून घेणार का? आता उद्या सारवते ना हळदी कुंकवाला. आता हे पहा, फौजी साहेबांनी काल झाडांची कटिंग केली. आता याला असं भरपूर पाणी दिलं ना लवकर फुटते का हो? महिन्याभरात तर एकदम मस्त होते. 15 दिवसात त्याला ते आतल्या जास्वंदी ते पाहिलं काय झालं? लय मस्त फुटल्यात. लय फुटले. हा, मी आता ते मॅटांचे धुवायला काढू का? हा काढ ना. ते आतमधले सोफ्याचे कवर धुवायचे आणि मॅट पण धुवायचे. तुम्ही बोर लावलायचे ते बाहेर धुवून काढते आहे ना. हा काढ काढ. हा, झालं का? गाडी पाणी मारता? हा गाडी का मार. बोरचं मारता का दुसरं मारता? नाही नाही दुसरं बदली शकतो. बोरचं डाग पडत आहेत ना, तर बोरचं पाणी आणि आपलं जे गोड पाणी आहे ना ते बदलण्यासाठी कॉक कसे तुम्हाला दाखवते मी. आता एवढे कॉक आहेत बरं का इथं. हळू 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 हे पहा, असे बदलावं लागत आहेत एवढे कॉक इथं. आणि इथं हे बोरचं स्टार्टर आहे. इथं सगळे स्टार्टर आहेत आपले. हौदातलं जी पाणबुडी मोटर आहे त्याचं, त्यानंतर बोरचं स्टार्टर इथं, त्यानंतर हे पहा इथं सगळे कॉक आहेत आपले बदलायचे. वरच्या टाकीमध्ये पाणी सोडायचं, हौदामधले पाणी बाहेर काढायचं, वर सोडायचं. बोरच्या पाण्याचे हे सगळे कॉक आहेत इथं.
तर नवीन नवीन तर मला तर समजतच नव्हतं, आताशी थोडंसं समजायला लागले. आणि गवरे वाळल्यानंतर इकडं ठेवल्यात आपल्या होळीसाठीची तयारी, कारण नंतर शेण मिळत नाही. आता अजून जनावर चरायला येतात. अजून 15-20 दिवसांनी जास्त ऊन वाढलं ना, जनावर चरायला यायचे बंद होतात मग, आणि मग आपल्याला शेण मिळणारच नाही. त्यामुळे मग आता थोड्याशा गवऱ्या थापून ठेवल्यात, मी वाळून ठेवल्यात होळीसाठी. गाडीवर पण भरपूर धूळ झाली होती ना, तर फौजी साहेबांनी मग हौदातली मोटर लावली आणि ते गोड पाणी मग ते गाडीवर मारतात. बोरचं पाणी जर गाडीवर मारलं ना, त्या खाऱ्या पाण्याचे डाग येत ना, एवढे पडत येत ना गाडीच्या काचावर, ते अजिबात चांगले दिसत नाही. त्यामुळे गोड्या पाण्यानेच गाडी धुवून काढावं लागते. याला पण धुवून टाकलं. याला काय काय माहिती आहे, थोडं पाणी तर तिथं निर्मा टाकून थोडं घासलं लगेच निघत आहे. तर सोफ्याचे कवर धुवायला काढले आम्ही. त्यानंतर टिपॉय खाली जे मॅट होतं ना, ते पण धुवायला काढलं. तर असं सणावाराला एकदम साफसफाई केली ना घराची, छान वाटतं. संक्रांतीला तर साफसफाई आम्ही हलकी केली होती, पण हे मॅट वगैरे धुवायला नव्हते काढले. सोफ्याचे कवर मॅट जास्त जर दाट धुतले ना, तर ते खराब होऊन जातात. त्यामुळं आम्ही 15 दिवसातून महिन्यातून एकदा काढतो धुवायला. आणि ते सोफ्याचे कवर एकदा लावले ना, ते जसून तसेच राहतात बरं का. इकडं तिकडं जास्त काही चुरगळत नाही. ते साईडने त्याला वेलक्रो लावलेलं आहे ना, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित राहतात. आणि पाय पुसणे आहे सोफ्याचे कवर मी जास्त असं मशीनमध्ये नाही टाकत. ते मशीन खूप खराब होऊन जाते, तिला मग ते टप क्लिनिंगला लावा हे ते. त्यामुळं मग ते म्हणलं बाहेरच बोर लावलाय ना, तर बोरच्या पाण्यामध्ये खळखळून जास्त पाण्यामध्ये धुवून काढावा. त्यामुळे मी सगळे कपडे मग ते बाहेरच घेतले धुवायला. मोठाले टप येत ना चांगले, त्याच्यामध्ये ना निरमा टाकायचा, टपभर पाणी घ्यायचं आणि थोडासा निरमा विरघळला की त्याच्यामध्ये ते कपडे टाकायचे. थोडेसे पोरांना तुडायला लावायचे, नाही तर मी पण तुडते. आणि त्याला थोडेसे घसरे दिले की एकदम खळखळून निघून जाते ते कपडे मग. आणि हॉलमधलं टिपॉय खालचं जे मॅट आहे ना, ते पण असं आथरून देते मी खाली, त्याच्यावर निरमा वगैरे टाकते. आणि ब्रशने घासलं ना, ते बोरच्या पाण्याखाली ना प्रेशरमुळं ते पटकन निघून जातं मग. आणि देवासमोर मी हे गवतासारखं ग्रीन मॅट आहे ना, ते पण टाकते. त्यानंतर फौजी साहेबांनी सगळ्या घरामध्ये सगळ्या खिडक्यांच्यात ते मॅट टाकलंय ना, ते ग्रीन मॅट पण मी धुवायला काढले मग. कारण आता उन्हाळ्याची हलकी चाहूल लागली कुठं, नाही तर लगेच धूळ बसायला लागली. त्यामुळे ते वरची वर धुवायला काढावं लागत. आणि घरी हे असले ना सगळे फौजी साहेब मुलं, तरच मग मी असं काम काढत असते बरं का. एकटी एवढं काम नाही काढत, कारण आपल्याला घरात पण भरपूर कामं असतात. आणि घरातले सगळे कामं करून मग हे बाहेरचे असे कामं करायचे, कपड्याचे याचे त्याचे ना, कंबर पार कामातून जातं. त्यामुळं मग असं फौजी साहेब राजून ते न असले ना, मगच मी काम काढते. आणि घरातले माझे सगळेच असं कोणी कामाला नाही म्हणत नाही बरं का. त्यांना म्हणलं ना आता हे आज एवढं काम करायचंय, तर मग त्यांना वेळ असेल तर हा म्हणतात, आणि नसेल तर मग म्हणतात दुसऱ्या दिवशी करू, नंतर करू असं म्हणतात. पण ते असं वेळ मिळेल तेव्हा मग मला ते असं कामं करू लागत आहेत. आणि कोणताही सण असला ना, मी एकदम असं दिवाळीसारखं छान साजरं करते ना आनंदात. त्यामुळं ते पण असं कोणत्या कामाला नाही म्हणतच नाही. ते म्हणतात एवढी ती आनंदाने करते आणि आपण तिला काही आवरू लागायचं नाही, मग ते डिमोटिवेट होतं माणूस नाही का. त्यामुळं मग सगळ्याकून सगळे आम्ही मस्त असं सणवार साजरे करतो. आता हे पहा, फौजी साहेबांनी ते ग्रीन मॅट आहे ना, सगळ्या घरातल्या खिडक्यांच्या मध्ये असं कापू कापू चिठुऱ्या करून टाकलेत. अशी एकही खिडकी सोडली नाही त्याच्यामध्ये ते ग्रीन मॅट नाही. तर ते सगळे मी धुवायला काढले होते. तर हळूहळू अशी घराची साफसफाई चालू आहे बरं का. सणावाराच्या निमित्ताने आपलं घर पण साफ होतंय. तसं तर मी नेहमीच करत राहते बरं का. तरी पण घर म्हणजे कसं आहे ना, कितीही साफसफाई केली, किती आवरलं तरी ते कमीच आहे. एक कोपरा आवरायला गेलं की दुसरीकडे राडा होतो, दुसरं आवरायला गेलं की तिसरीकडे राडा होतो, असं होतं. तर घराचा एक 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 कोपरा मी नेहमीच आवरत राहते. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.